नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉइंट आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 7 आहे, ज्यामध्ये आपण केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात सीईटी परीक्षेचे आपण पीवायक्यू क्वेश्चन पेपर मित्रांनो आपण अनालिसिस करत आहोत। ज्यामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे मित्रांनो मराठी पीडीओलॉजीचा जो पीवायक्यू क्वेश्चन पेपर आहे तो या ठिकाणी आपण पूर्णपणे अनालाइज करणार आहोत आणि जो काही त्यावेळेसचे पीवायक्यू क्वेश्चन्स विचारण्यात आलेली होती, जी की आपली येणारी आता 8 फेब्रुवारीला जी आपली सीईटी एक्झाम होणार आहे, म्हणजे की सीईटी एक्झाम, त्या संदर्भात मित्रांनो जे काही महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत ते संपूर्ण काही तुम्हाला यामधून मित्रांनो परीक्षा दृष्टिकोनातून पाहता येणार आहे असते। आणि मित्रांनो आता आजपासून आपल्याकडे फक्त परीक्षेसाठी 34 दिवस शिल्लक राहिलेले आहेत शेवटचे, कारण की येत्या 8 फेब्रुवारी रोजी आपली जे मित्रांनो आता परीक्षा होणारी आहे। आता त्यामुळे आता आपण इथून आपले रेग्युलरली व्हिडिओ देखील कम्प्लीटली चॅनलवर येणार असतील, त्यामुळे चॅनलला फटाफट सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला सीईटीचे सर्व काही अपडेट व त्यासोबत मित्रांनो क्वेश्चन पेपर या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणारे असतील। तर सुरू करू आपण व्हिडिओला आणि पाहू आजच्या व्हिडिओमधील अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न। तर यामधला आपला प्रश्न क्रमांक 91 असा आहे, कारण का जो आपला पेपर मराठी व्याकरण जो काही मराठी सेक्शन्स आहे, जो की प्रश्न 91 पासून सुरू होतो, त्यामुळे तुमच्या जरी उद्याच्या पेपरमध्ये तुम्हाला हा जो मराठी आपला पीडीओलॉजीचा सेक्शन आहे तो प्रश्न क्रमांक 91 पासूनच पाहायला मिळणारा असेल। तर प्रश्न असा आहे, विद्यार्थ्यांना जेव्हा त्यांची शुद्धलेखन आणि विरामचिन्हे वापरण्याची क्षमता वाढवण्यासाठी शिकवले जाते तेव्हा त्यास जे काही काय बदल होतात, तर त्यांच्यामध्ये जेव्हा शुद्धलेखन आणि विरामचिन्हे वापरण्याची क्षमता वाढवण्यासाठी शिकवलं जातं त्यावेळी जे आहे त्यांच्यामध्ये थोडक्यामध्ये काय बदल होतात, तर त्यांच्यामध्ये जी लिहिण्याची अचूकता आहे ती थोडक्यामध्ये वाढ होते। त्यामुळे याचं पर्याय नंबर उत्तर 2 हे उत्तर होणार असेल। त्यांची अचूकता वाढते, कारण काय नियमित जर आपण लेखनाची प्रॅक्टिस करायला त्यांना लावली तर त्यांना जे आहे कोण्या ठिकाणी विरामचिन्हे असावे, कोण्या ठिकाणी काय काय असावं हे संपूर्ण काही त्यांना ते माहिती होऊन जातं आणि त्यांची परिपूर्ण प्रॅक्टिस देखील होऊन जाते। त्यामुळे त्यांची अचूकता जी आहे त्यामध्ये वाढ होते। त्यामुळे पर्याय नंबर 2 याचं जे आहे ते उत्तर होणार असेल। आणि जो आपला पीडीओलॉजीचा सेक्शनचा क्वेश्चन्स असतात ते सेम तुम्हाला या प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये पाहायला मिळणारे असतील मित्रांनो। त्यानंतरचा पुढे आपला प्रश्न 92 असा आहे, पहा काय म्हणतो, भाषेच्या वर्गात वाक्यरचनेचा सराव म्हणजे, तर भाषेच्या रचनात वाक्यरचनेचा सराव म्हणजे काय होणार असेल, त्यात जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर 3, जे की विद्यार्थी सभोवतालच्या जगातून वस्तूच्या संदर्भात आलेल्या अनुभवाच्या भाषिक उपक्रमामध्ये वापर करतात। आता विद्यार्थी सभोवतालाच्या त्यांच्या जे आजूबाजूचा परिसर आहे त्या परिसराच्या जे काही भागातून जे आहे त्यांना जे अधिक जे काही भाषेचा जो अनुभव आहे तो थोडक्यामध्ये सर्वाधिक त्यांना जे की वापरतात, म्हणून पर्याय नंबर याचं 3 हे उत्तर या ठिकाणी होणार असेल। त्यानंतरचा पुढील प्रश्न 13वा काय म्हणतो पहा, भारतात प्रादेशिक भाषेच्या विकासासंदर्भात पुढीलपैकी कोणती बाब आढळत नाही, तर प्रादेशिक भाषेच्या विकासा संदर्भात म्हटलेलं आहे। तर याचं जे उत्तर होईल ते काय होणार असेल, मग जे की याचं उत्तर जे आहे ते पर्याय नंबर जे की 1 हे उत्तर होणार असेल। लोकांना ही गोष्ट अपरिचित असणे, तर भारतात प्रादेशिक भाषेच्या विकासासंदर्भामध्ये लोकांना जी आहे ही गोष्ट जी आहे थोडक्यामध्ये अपरिचित असणे, या ठिकाणी याचं उत्तर जे की होणार असेल। त्यानंतरचा पुढील प्रश्न 94 काय म्हणतो पहा, भाषा आकलन म्हणजे काय, तर भाषा आकलन जे कायला म्हटलं जातं, तर भाषा आकलन म्हणजे, तर यात जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर 4, जे की मानवी मेंदूच्या जन्मजात क्षमतेमुळे भाषा ग्रहणाची प्रक्रिया आहे, ही थोडक्यामध्ये त्याला भाषा आकलन जे आहे जसं म्हटलं जातं। पर्याय नंबर याचं 4 उत्तर होणार असेल। त्यानंतरचा पुढील प्रश्न जो की 95वा प्रश्न असा आहे, एक भाषा शिक्षक लेखन कौशल्य कोणत्या प्रकारे शिकवू शकतो, एक भाषा शिक्षक लेखन कौशल्य म्हटलेलं आहे या ठिकाणी, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की 3, बुद्धीला चालना देणाऱ्या युक्ती वापरून मुलांना स्वतःच्या शब्दात लिहायला सांगून। तर समजा की तुम्ही लेखन कौशल्याबद्दल विद्यार्थ्यांना शिकवत आहात त्यावेळेस जे आहे विद्यार्थ्यांच्या बुद्धीला चालना देणाऱ्या युक्ती वापरून जे आहे मुलांना स्वतःच जे काही शब्दामध्ये लिहायला तुम्ही सांगणारे असाल। जसं की उदाहरणामध्ये एखाद्या शब्दावर आपण लहान मुलांना प्रायमरीच्या वर्गामध्ये सांगतो किंवा निबंध लिहा, कशावर, गायवर, किंवा असे वेगवेगळे निबंध जे आपण पाहिलेले आहेत, ऐकलेले, तर ते बुद्धीला चालना देणारे थोडक्यामध्ये लेखन कौशल्य वाढवणारे एक प्रकारे आहेत, म्हणून पर्याय नंबर याचं 3 हे उत्तर थोडक्यामध्ये होणार असेल। त्यानंतरचा पुढील प्रश्न आपला जो आहे 96 काय म्हणतो पहा, की असकलित भाषा क्षमतेत कोणत्या प्रकारे वाढ करता येते, जे की असकलित भाषा क्षमतेत, तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये जे की 4 हे उत्तर होणार असेल, जे की संभाषणात भाषेचा वापर करण्यासाठी अनुकूल संधी उपलब्ध करून देऊन, हे जे आहे याचं उत्तर होणार असेल। प्रश्न आपला 96वा। त्यानंतर आपला पुढील प्रश्न जो की 97 पहा काय म्हणतो, भाषा शिकवणीसाठी तयार केलेल्या
आदर्श पाठाची सुरुवात डॅश पासून होते. तर कशापासून सुरुवात होते, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की 2. घोषवारा सांगणे आणि विद्यार्थ्यांना कृती करण्यास सांगणे यापासून जे आहे भाषा शिकवण्यासाठी तयार केलेल्या जे काही आदर्श पाठाची सुरुवात आहे. पर्याय नंबर याचं 2 उत्तर या ठिकाणी होणार असेल. त्यानंतर प्रश्न आपला 98वा, उपचारात्मक शिक्षण म्हणजे डॅश कार्य आहे. जे काही रेमेडिकल एज्युकेशन आहे म्हणजे की डॅश कार्यात्मक आहे. तर काय कोणतं, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 जे की प्रशिक्षण संबंधी या संदर्भात आहे. पर्याय नंबर याचं 2 या ठिकाणी उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला 99वा, भाषिक कौशल्य पुढीलपैकी कोणत्या पद्धतीने शिकवली गेली पाहिजे. जी भाषिक कौशल्य आहेत ती, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थोडक्यामध्ये 3, एकत्रितपणे जे की शिकवली गेली पाहिजे जी भाषिक कौशल्ये असतात. जर मित्रांनो तुम्ही CTET ची तयारी करत असाल आणि त्यासाठी जर तुम्हाला अजून तुमचं पेपरचं पूर्ण प्रॅक्टिस झालं नसेल किंवा तुम्हाला PYQ क्वेश्चन्स अनालिसिस केलं नसाल तुम्ही आणि 1 तारखेपासून जी काही तुम्ही बेसिक सुरू केलेला असाल, तर मित्रांनो तुमच्यासाठी आपण स्पेशली मित्रांनो टेस्ट सिरीज बॅच जे आहे लॉन्च केलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला आपण PYQ त्यासोबत एक्सपेक्टेड स्वरूपाचे सर्व काही प्रश्नपत्रिका आपण त्यामध्ये तुम्हाला ऍड करून देणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला संपूर्ण काही A to Z मार्गदर्शन जे मिळणार असेल आणि फुल टेस्ट त्यासोबत तुम्हाला सब्जेक्टिव्ह टेस्ट आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत. तर ज्या कोणी विद्यार्थी मित्रांनी अजूनही आपली स्पेशली टेस्ट सिरीजची बॅच एनरोल केलं नसेल त्या विद्यार्थ्यांनी लगेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियल ॲपची लिंक दिली आहे मित्रांनो. त्यामधून तुम्ही जी CTET साठी स्पेशली आपली असणारी टेस्ट सिरीजची बॅच आहे मित्रांनो तिथून तुम्ही एनरोल करू शकता आणि 100% मित्रांनो तुमचा त्या टेस्ट सिरीजतून तुम्हाला तुमचा जो अभ्यासक्रम आहे किंवा तुमचा जे अभ्यास आहे मित्रांनो त्या ठिकाणी वाढवता येणारा असेल आणि संपूर्ण टेस्ट तुमच्या सब्जेक्टनुसार त्या ठिकाणी आपण प्रिपेअर करून दिलेले आहे. त्यामुळे लगेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मित्रांनो आपल्या ॲपची लिंक दिली आहे, त्यावर तुम्ही क्लिक करा. तिथून तुम्ही आपल्या ॲपमध्ये जाऊन पेड टेस्ट सिरीजच्या मित्रांनो सेक्शनमध्ये जाऊन तुम्ही CTETची जी आपली स्पेशल टेस्ट सिरीज बॅच आहे ती मित्रांनो तुम्ही एनरोल करू शकता. जर मित्रांनो तुमचं त्या ठिकाणी एनरोल केल्यानंतर तुम्ही रेग्युलरली त्या ठिकाणी तुम्हाला प्रॅक्टिस करता येणार असेल आणि त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला संपूर्ण काही तुमचा स्कोर अनालाइज करता येणार आहे. तुम्हाला किती गुण येत आहेत किंवा तुमचा मागला गुण पुढचा गुण, त्यामुळे तुमची रँक ती संपूर्ण काही त्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला अनालिसिस करता येणार असेल. त्यामुळे तुम्ही वेळ न वाया घालवता लगेच या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲप दिलेली आहे आणि मित्रांनो सर्वोत्तम प्रश्न आपण त्यामध्ये ऍड करून दिलेले आहे, ज्यामुळे तुमच्या येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला जे काही प्रश्न असतात ते देखील आपण त्यामध्ये समाविष्ट करून दिलेले आहेत. त्यामुळे लगेच आपली ॲप डाउनलोड करून घ्या आणि चांगल्या उत्तम तयारीला लागा मित्रांनो. त्यानंतरचा पुढील आपला प्रश्न 100वा, भाषेचं उच्चारण शिकताना जर मुलांमध्ये आत्मविश्वास नसेल तर पुढीलपैकी कोणती उपाययोजना परिणामकारक ठरेल. जर आत्मविश्वास नसेल तर यात जे उत्तर आहे मित्रांनो ते काय होणार असेल मग, तर याचं उत्तर आहे जे पर्याय नंबर 1 जे की होणार असेल जे की वर्गात मोठ्याने वाचणे. जर भाषेचं उच्चारण शिकवताना जर मुलांमध्ये आत्मविश्वास नसेल तर वर्गात जे मोठ्यानं वाचणे, त्यामुळे त्यांच्यामध्ये जे काही आत्मविश्वास वाढेल. त्यानंतरचा पुढील आपला प्रश्न 101वा, प्रश्नपत्रिका तयार केल्यानंतर शिक्षक मूल्यमापनाच्या धोरणांना तपासून पाहतात, म्हणजे शिक्षक प्रश्नपत्रिकेच्या कोणत्या घटकाचे पुनरावलोकन करतात. तर जे उत्तर होईल ते काय होईल मग, जे की पर्याय नंबर 4 जे की वैधता याचं जे थोडक्यामध्ये होणार असेल. त्यानंतर आपला प्रश्न 102वा असा आहे, पुढीलपैकी कोणती बाब वाचन अक्षमता ठरत नाही. तर वाचन अक्षमता या ठिकाणी म्हटलेलं आहे, तर जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर पर्याय जे की याचं 2 हे उत्तर होणार असेल, जे की वर्ण विन्यासात सातत्य नसणे हे जे आहे या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न 103 असा आहे, पहा काय म्हणतो, भाषेच्या प्रकृतीच्या संदर्भात पुढीलपैकी कोणती विधान चुकीचं आहे. तर भाषेच्या प्रकृतीच्या संदर्भामध्ये तर याचे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर 3 जे की भाषेचा प्रवास सहजतेकडून गुंतागुंतीकडे असतो. हे जे आहे थोडक्यामध्ये प्रकृतीच्या संदर्भामधलं विधान आहे. पर्याय नंबर याचं 3 हे उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला 104वा, वर्गातील पुढीलपैकी कोणता उपक्रम हा मौखिक भाषा विकासास उपयोगी ठरेल. तर मौखिक भाषा विकासास म्हटलेलं आहे, तर याचं उत्तर काय होईल मग, याचं उत्तर होईल पर्याय नंबर 4 जे की आवडलेल्या कथेतील पात्राचा अभिनय करणे हे जे थोडक्यामध्ये मौखिक भाषा विकासास उपयोगी ठरणार असेल. पर्याय नंबर 4 हे उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न आपला 105वा, जलद वाचनाचे उद्दिष्ट कोणते. तर या ठिकाणी तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर 2 जे की विशिष्ट माहिती मिळवणे हे जे आहे जलद वाचनाचं उद्दिष्ट आहे. पर्याय नंबर याचं काय होईल 2 हे उत्तर या ठिकाणी होणार असेल मित्रांनो.
त्यानंतर मित्रांनो येथून जो आपला पुढचा सेक्शन सुरू होतो, म्हणजेच की थोडक्यामध्ये आता आपल्याला येथून प्रश्न क्रमांक 106 पासून ते 114 पर्यंतचे जे प्रश्न आहेत ते परिपूर्ण आपल्याला या पॅसेजवर आधारे सोडवणं असतं. म्हणजेच काय तर हे पॅसेज जो आपल्याला या ठिकाणी आलेला आहे उतारा, हा उतारा या ठिकाणी आपल्याला काळजीपूर्वक वाचून घ्यायचा असतो. त्यानंतर या उतारावर आधारितचे संपूर्ण काय खालील प्रश्न सोडवायचे असतात. आणि एक लक्षात ठेवायचं आहे, उतारावरचा आपला एकही प्रश्न हा या ठिकाणी मिस करायचा नाही, म्हणजेच की चुकू द्यायचा नाही आहे. कारण का उतारा आपल्या डोळ्यासमोर असतो, त्याला काळजीपूर्वक वाचून घेणं, त्यानंतरच याचं जे आहे उत्तर शोधणं हे महत्त्वपूर्ण आहे. तर तुम्ही असं गृहीत करा की मी हा उतारा वाचलेला आहे आणि मी संपूर्ण काही उतारा या ठिकाणी वाचून घेतलेला आहे, त्यामुळे आता याची संपूर्ण मी उत्तरे या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे. तर या ठिकाणी पहा 106वा प्रश्न काय म्हणतो की लेखिकेला कोणत्या गोष्टीचा विशेष छंद होता. तर लेखिकेला या उतार्याच्या आधारित त्याच उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, जे की लोकांकडे पाहत फिरण्याचा हा जो थोडक्यामध्ये या उतारावरून आधारित सांगितलेला आहे, तर उत्तर 3 होणार असेल. त्यानंतरचा 107वा प्रश्न आपला, मळमळणे म्हणजे नेमके काय. तर मळमळणे नेमकं काय, तर याला उत्तर आहे जे की पर्याय नंबर 1, जे की एखाद्या गोष्टीचा तिटकारा येणे असं जे आहे याचं उत्तर होणार असेल. पर्याय नंबर याचं 1 हे उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न 108वा, हुंदडणे या शब्दाचा विरुद्धार्थी आशय असलेला पर्याय शोधा. तर हुंदडणे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, जे की शिस्तीने वागणे हे जे आहे थोडक्यामध्ये याचा विरुद्ध आशय असलेला होणार असेल. हुंदडणे म्हणजेच काय तर धुडूस घालणे असं देखील याचा हे पर्याय आहे. तर धुडूस घालणे अपोजिट त्याचा विरुद्ध होणार असेल, शिस्तीने वागणे होणार असेल, म्हणून पर्याय नंबर 2 हे उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढील, लेखिकेच्या परिसरातील आठवडा बाजारात जे काही आठवडा बाजार असतो पुढीलपैकी कोणती गोष्ट मिळत नसे. तर यापैकी तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, जे की करवंद हे जे आहे ते मिळत नसे. तर हे संपूर्ण उताराच्या बेसिक आहेत. त्यानंतरचा पुढील आपला 110वा प्रश्न, पाठ मऊ करणे या वाक्यातून कोणता अर्थ अभिप्रेत आहे. तर पाठ मऊ करणे म्हणजे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, जे की बदलणे, ज्याला आपण मारणे असं देखील म्हणतो. तर पाठ मऊ करणे असं होणार असेल. पर्याय नंबर 1 हे उत्तर होईल. त्यानंतर प्रश्न 111वा, लेखिकेचे पोट कोणत्या कारणास्तव दुखत असे. तर लेखिकेचे पोट तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की 2, भावाचे कायम कौतुक होत असल्यामुळे लेखिकेचे पोट जे की दुखत होतं. तर ह्याचं जे संपूर्ण आता याची उत्तरे आहेत तर ते आपल्याला पॅराग्राफच्या आशयावरूनच आपण या ठिकाणी देत आहोत. त्यानंतरचा प्रश्न 112वा, दादाला पुढीलपैकी कोणती गोष्ट आवडत नसे यापैकी. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, जे की पुस्तक वाचणे हे जे आहे ते आवडत नसे. त्यानंतरचा 113वा, लेखिकेच्या जगण्यातील एका विशिष्ट दिवसाचा जीवनक्रम कोणत्या कारणास्तव बदलून गेला. तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर 2, जे की बाबांची परागावात जे की बदली झाल्यामुळे, यामुळे जे आहे थोडक्यामध्ये लेखिकेचा जो जगण्यातील एक विशिष्ट दिवसाचा जीवनक्रम होता जो की बदलून गेलेला होता. पर्याय नंबर 2 हे उत्तर होणार असेल. त्यानंतर 114वा प्रश्न, तेथे झोपाळा होता त्यावर बसून परवाचा जे काही पाडे आणि गाणे म्हणायला आम्हाला आवडायचे. दिलेल्या पर्यायातून या वाक्यातील सर्वनाम शोधा. तर या वाक्यामध्ये सर्वनाम कोणता आहे तो शोधायचा आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की 3, आम्हाला हे जे आहे या ठिकाणी सर्वनाम होणार असेल. तर हे मराठी व्याकरणाचे बेसिक्स काही प्रश्न असतात जे की तुम्हाला विचारले जातातच. त्यानंतरचा प्रश्न 117वा असा आहे, दंग शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द शोधा. तर दंग या शब्दाचा तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर पर्याय नंबर काय होणार असेल, जे की पर्याय नंबर याचं 4 हे उत्तर होणार असेल, जे की दंभ हे होणार असेल. आता थोडक्यामध्ये हा प्रश्न जो आहे तो प्रश्न या कवितेवरच्या आधारितचा आहे. तर प्रश्न क्रमांक 115 पासून ते 120 पर्यंतचे जे प्रश्न आहेत, आता हे पुढील प्रश्न जे की तुम्हाला या ठिकाणी ही कविता आहे, जो काय या ठिकाणचा कविताचा आशय आहे यावर तुम्हाला विचारलेली असतात. तर हा प्रश्न मी मध्येच घेतला, पण आपण परिपूर्ण घेऊ. तर या ठिकाणी ही कविता देखील आपल्याला दिलेली आहे, माझी माय माझी कष्ट करी तिची सांगतो कहाणी, अशी थोडक्यामध्ये ही परिपूर्ण एक कविता दिलेली आहे. आता त्यावरच्या आधारितचे खाली प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. तर 115वा प्रश्न आहे काय म्हणतो पहा, की प्रयत्न या शब्दाचा समानार्थी शब्द सुचवा. तर प्रयत्न या शब्दाचा आपल्याला समानार्थी शब्द या ठिकाणी सांगायचा आहे. काय होतो प्रयत्न या शब्दाचा समानार्थी शब्द, जे की पर्याय नंबर 1, जे की धडपड हा जो आहे थोडक्यामध्ये या ठिकाणी होणारा असेल. प्रयत्न धडपड करणे हे या ठिकाणचा समानार्थी शब्द आहे. त्यानंतरचा प्रश्न आपण 116वा पुढचा, मायच्या नजरेतून कवीला कशाचं दर्शन घडते या ठिकाणी. तर याचं उत्तर जे आहे पर्याय नंबर जे की 2, उत्कर्षाचा काळ ह्याचं जे थोडक्यामध्ये मायेच्या नजरेतून कवीला दर्शन होते. तर हे संपूर्ण काही कवितामध्येच आपल्याला सांगितलेलं आहे. तर प्रश्न 117वा आपण पाहिलेला आहे, दंगचं दबंग हे जे आहे त्याचं होणार असेल. प्रश्न 118वा आहे,
कवितेने कवितेत प्रामुख्याने कशाचे गुणवर्णन केलेलं आहे? तर यात जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की 3, आईचे हे जे आहे ते वर्णन केलेलं आहे. तर ही संपूर्ण कविता आईवरची असल्यामुळे कवितेत जे कवीनं जे आहे जे की आईचं गुणवर्णन केलेलं आहे. त्यानंतर 119वा प्रश्न, माईला कोणत्या गोष्टीची काळजी नसते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की 2, ऊन पावसाची जे की काळजी नसतं. त्यानंतर 120वा प्रश्न, कष्ट करताना मायला कोणत्या गोष्टीचा विसर पडतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 जे की फाटका संसार याचे जे थोडक्यामध्ये याचा जो थोडक्यात विसर पडतो. पर्याय नंबर याचं 1 या ठिकाणी उत्तर होणार असेल. पर्याय नंबर याचं 1 हे उत्तर होईल. तर मित्रांनो, हे जे झाले प्रश्न आता आपण पाहिलेले जे की भाग 1 मध्ये, पुढचा याचा जो भाग असतो तो देखील आपल्याला कंप्लीट करणं अतिशय इम्पॉर्टंट आहे. आता त्यामध्ये देखील तुम्हाला सेम वर ज्या प्रकारचे प्रश्न पाहिलेले आहेत, ज्यामध्ये फिडिओलॉजीचे 15 क्वेश्चन असतात, त्यानंतर जे आहे परत आपला उतारा असतो, त्यानंतर परत आपली जी कविताची सारांश असते. तर मित्रांनो, हे खालचे संपूर्ण जे काही आता फिडिओलॉजीचे आपण प्रश्न कव्हर करू, त्यानंतर उतारा आणि कवितेचे प्रश्न आपण आपल्या ऍप मध्ये तुम्हाला जे आहे ते उपलब्ध करून देऊ प्रॅक्टिस साठी. कारण का आपल्याला पेडिओलॉजीचे क्वेश्चन्स हे खूप आणि खूप इम्पॉर्टंट असतात पहिले पैकीच्या पैकी गुण मिळवण्यासाठी. कारण का बरेच विद्यार्थी पेडिओलॉजीच्या सेक्शन्स मध्ये कमी मार्क्स मिळवतात कारण का त्यांना हा विषय चांगल्या प्रकारे समजत नाही. पण मित्रांनो, तुम्ही या प्रश्नांची रेग्युलरली प्रॅक्टिस वगैरे ठेवत गेला तर 100% तुम्हाला यामध्ये तुमचा चांगला रिझल्ट हा परीक्षेत पाहायला मिळणारा असेल. तर 131वा प्रश्न आपण पाहू. पुढील काय म्हणतो पहा, की प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची उच्चारण क्षमता आणि श्रवण क्षमता वाढवण्यासाठी पुढीलपैकी कोणती उपाययोजना उपयुक्त ठरेल? तर उच्चारण क्षमता आणि श्रवण क्षमता वाढवण्यासाठी. तर याचं उत्तर काय होईल? तर याचं उत्तर होईल ऑप्शन नंबर 4 जे की अभिनय आणि संभाषण करण्यास लावणे. तर अभिनय करायला लावणं आणि संभाषण करण्यामुळे जे आहे त्यांच्यामध्ये उच्चारण क्षमता आणि श्रवण क्षमतेमध्ये वाढ जी आहे ती होणारी असेल. त्यानंतर 122वा प्रश्न, भाषा शिक्षणात उपचारात्मक शिक्षणाचे उद्दिष्ट काय असतं? तर भाषा शिक्षणामध्ये तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 जे की वरील सर्व, ज्यामध्ये विद्यार्थ्यांच्या प्राथमिक चुका दुरुस्त करणे, माहिती किंवा ज्ञान या संदर्भात होणाऱ्या चुका सुधारणे. 3 आहे विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासात वाढ करणे हे संपूर्ण आहे. म्हणून पर्याय नंबर 4 हे उत्तर होणार असेल. त्यानंतर 123वा, भाषेची सर्वसामान्य समज तपासून पाहण्यासाठी कोणत्या प्रकारचे प्रश्न अधिक उपयुक्त ठरतील? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 जे की अति लघु उत्तरी प्रश्न हे जे आहे यामध्ये अतिशय उपयुक्त ठरणारी असतील. पर्याय नंबर याचं जे की 123 हे उत्तर होणार असेल, म्हणजे की 3. त्यानंतरचा आपला 124वा, मुले भाषा शिकवण्याच्या नैसर्गिक क्षमतेसह जन्माला येतात हे विधान कोणाचं आहे? तर जीन पिगेट, चॉम्स्की, वेंगुस्की आणि पावलोव यापैकी कोणाचा आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 जे की चॉम्स्की याचं जे थोडक्यामध्ये विधान आहे की मुले भाषा शिकवण्याच्या नैसर्गिक क्षमतेसह जन्माला येतात. त्यानंतरचा प्रश्न 125वा, हिंदी भाषक प्रदेशातील एक मुलगी तुमच्या प्रदेशात येते, तुमची भाषा बोलताना ती चुका करते, एक शिक्षक या नात्याने तुम्हाला पुढीलपैकी कोणते विधान योग्य वाटतं? तर याशी हे जे प्रश्न आहेत ना हे 100% फिडिओलॉजी बेसिक्स क्वेश्चन्स आहेत आणि तुम्हाला हे प्रश्न 100% परीक्षेमध्ये विचारले जातात आणि असेच प्रश्न लेवल असतात हे तुम्ही पाहून घ्या. तर याचं उत्तर आहे प्रश्न दुसरा, तिला भाषा वापरण्याची जादा संधी उपलब्ध करून देणे हे जे आहे थोडक्यामध्ये जे की आपलं एक शिक्षक म्हणून कर्तव्य या ठिकाणी होणार असेल. त्यानंतरचा 126वा प्रश्न, पुढीलपैकी कोणती बाब साध्य करण्यासाठी भाषा शिकणे हे गरजेचं नाही? तर गरजेचं नाही असं म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 जे की भाषा आकलनासाठी हे जे आहे थोडक्यात त्याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर 127वा प्रश्न, भाषाच्या संदर्भात निबंध वजा चाचणीची पुढीलपैकी कोणता फायदा संभवतो? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की 1 जे की मुलाला त्यांचे स्वतःचे विचार योग्यरित्या लिहिता येत आहे की नाही हे तपासता येते. म्हणून पर्याय नंबर याचं 1 हे उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न 128वा आपला, विशिष्ट क्षमता असलेल्या मुलांना लेखन कौशल्याच्या सरावासाठी पुढीलपैकी कोणती गोष्ट जी आहे ती आवश्यक असतं? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 जे की योग्य शब्दावलीचा वापर हे जे आहे थोडक्यामध्ये यासाठी असतं. त्यानंतर 129वा प्रश्न, भाषेच्या सतत आणि व्यापक मूल्यांकनासाठी पुढीलपैकी कोणत्या गोष्टीवर भर दिला गेला पाहिजे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 जे की वेगवेगळ्या संदर्भात भाषेला वापरण्याची क्षमता यावर जे आहे ते भर दिला गेला पाहिजे. त्यानंतरचा प्रश्न आपला 130वा असा आहे, बहुभाषिकता म्हणजे काय? तर बहुभाषिकता कशाला म्हणतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 जे की भाषा शिक्षणाचं एक महत्वाचं साधन आहे, याला जे आहे थोडक्यामध्ये म्हणतात बहुभाषिकता म्हणजे. त्यानंतरचा पुढील 131वा प्रश्न आपला, भाषेचे प्राथमिक रूप म्हणजे भाषेचं प्राथमिक रूप कयाला म्हणतात? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की 1 सांकेतिक भाषा या हे जे आहे थोडक्यामध्ये भाषेचं प्राथमिक रूप आहे. पर्याय नंबर 1 हे उत्तर होणार असेल. त्यानंतरचा 132वा प्रश्न,
प्राथमिक पातळीवरच्या शिक्षणात कविता आणि कथा यांच्यातील कोणती बाब तुम्हाला महत्वाची वाटते? कविता आणि कथा यांच्या मधील. त्यात जे उत्तर होणार आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की 2. कविता किंवा कथा ही शब्दसंग्रहाच्या दृष्टीने समृद्ध असली पाहिजे, हे जे आहे थोडक्यामध्ये याचं उत्तर जे होणार असेल. कविता आणि कथा यांच्या मधील जी बाब मोठी महत्वाची बाब आहे जे की कविता किंवा कथा ही शब्दसंग्रहाच्या दृष्टीने समृद्ध असली पाहिजे, हे जे आहे याचं उत्तर या ठिकाणी होणार असेल. त्यानंतर आता पुढील जे प्रश्न आहे जो की 133वा प्रश्न आपला. भाषा शिकवताना व्याकरण शिकविल्याने पुढीलपैकी कोणती गोष्ट सुधारते? तर व्याकरण शिकवल्याने, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 जे की अचूकता ही जे थोडक्यामध्ये सुधारते. कारण की आपल्याला माहिती आहे व्याकरणामध्ये आपण मराठी व्याकरण जेव्हा आपण शिकवतो किंवा भाषा शिकवताना व्याकरण हा जो विषय आहे जे की बऱ्याच गोष्टी जे की आपल्याला दुरुस्त करून देतो, ज्यामध्ये अचूकता जी आहे त्यामुळे वाढते. त्यानंतरचा 134वा प्रश्न. लेखन परंपरेत पुढीलपैकी कोणती बाब समाविष्ट असते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 जे की योग्य विरामचिन्हाचा वापर. तर लेखन परंपरेमध्ये जर आपण योग्य विरामचिन्हांचा वापर करू लागलो तर यामध्ये जे आहे ते आपलं बरेच बाबी जी आहे ती सुधारतात. त्यानंतरचा 135वा प्रश्न. भाषेचं मूल्यमापन करताना पुढीलपैकी कोणते उद्दिष्ट असावं? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर जे की 4. शिक्षणातील न्यूनता शोधणे व त्यावर उपाययोजना करणे, हे जे आहे भाषेचं मूल्यमापन करताना पुढीलपैकी उद्दिष्ट असावं लागतं. पर्याय नंबर याचं काय होणार असेल जे की 4 हे उत्तर होणार असेल. तर मित्रांनो 131 पर्यंतचे प्रश्न हे संपूर्ण आता पीडिओलॉजी बेसिक्स होते. तर आता हे पुढील जे प्रश्न आहेत जे की आपल्याला परत हा उतारा काळजीपूर्वक वाचावा लागतो. त्या उतारावरच्या आधारित काही प्रश्न, त्यानंतर कविता असते, कवितावरच्या आधारित काही प्रश्न जे की आपण वरच्या सेक्शन मध्ये त्या पाहिलेलं त्या प्रकारे. परंतु मित्रांनो जो आपला पीडिओलॉजी हा टॉपिक आहे किंवा पीडिओलॉजीचे प्रश्न आहेत ते 15 प्रश्न आपल्याला खूप इम्पॉर्टंट असतात परीक्षेमध्ये चांगले गुण स्कोर करण्यासाठी. आणि मित्रांनो आपण येथून संपूर्ण सब्जेक्टचे प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत. फक्त तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा की तुम्हाला कोणता विषय पाहिजे, त्या विषयाच्या आधारित आपण आता सुरू रेग्युलरली येथून प्रश्न पाहणार आहोत. तुमच्या 8 फेब्रुवारीची एक्झाम तारखेपर्यंत आपल्या ऍपमध्ये देखील आता टेस्ट ऍड होण्यामध्ये सुरुवात होत आहे. तर आजपासून ऑलरेडी आपले टेस्टेस काही ऍड आहे, त्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी स्पेशली बॅच जॉईन केली असेल त्यांनी आता एनरोल करून घ्या, ज्यांनी जॉईन केलं असेल त्यांनी देखील एनरोल करून घ्या आणि चांगल्या उत्तम तयारीला मित्रांनो तुम्ही त्या ठिकाणी लागा. जर तुम्हाला चांगला स्कोर करून ही सीईटीची एक्झाम क्रॅक करायचं असेल तर मित्रांनो आपल्या टेस्ट सिरीज मधल्या ऍपचं तुम्हाला एक सर्वोत्तम साधन उपलब्ध आहे, ज्यामुळे तुम्ही चांगला स्कोर इम्प्रूव्ह आहे ते करू शकता. तर अशी होती माहिती. व्हिडिओ आवडला नक्की लाईक करा, चॅनल नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या आणि काही शंका वाटल्या मित्रांनो खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून तुम्ही आम्हाला विचारू शकता. तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.